शिंदे साहेब तुम्ही असं म्हणताय की तुमचं असं म्हणणं आहे की सरांनी जी गाणी बनवलेली आहेत ती तुम्ही बनवलेली आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मीच ही गाणी बनवलेली आहेत असं मला वाटतं. अच्छा, असं त्यांना वाटतं. असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. नाही, माझी खात्री आहे की मीच बनवलेली आहेत ती गाणी. अच्छा, तुमची खात्रीच आहे की तुम्ही ही गाणी बनवलेली आहेत म्हणून. पण शांताबाई हे गाणं त्यांचं आलं, पण तुमचं कुठलं होतं ओरिजिनल जे तुम्ही असा आरोप करता जे त्यांनी घेतलं म्हणून? नाही, माझं सॅन्टाबाई होतं. काय होता? सॅन्टाबाई. सॅन्टाबाई? हा, म्हणजे एक्समस होता ना तेव्हा मी हे गाणं लिहिलं होतं. काय होता? एक्समस. एक्समस? हा, एक्समस असतं ना, एक्समस. एक्समस नसतं ते, ख्रिसमस. ख्रिसमस. मग झेरॉक्सला काय बोलता? ख्रिस रॉक्स. क्या बात आहे. ते बरं, ते क्रिसमसला सुचलं, ठीक आहे गाणं, म्हणून सॅन्टाबाई असं नाव होतं गाण्याचं. हो हो, मी असं गाणं लिहिलं, ते पडलं आणि यांनी उचललं लगेच. अच्छा, मग तुमचं काय ओरिजिनल होतं? सॅन्टाबाई म्हणजे सॅन्टाबाई म्हणजे कोण असते ही? म्हणजे ती एक सांता क्लॉज जो आहे त्याची बायको असते ती. मी त्याच्यावर गाणं लिहिलं. सॅन्टाची बायको सॅन्टाबाई असते आणि त्याच्यावर तुम्ही गाणं लिहिलं होतं. मग ते गाणं काय होतं ओरिजिनल ते आम्हाला ऐकू, म्हणजे कळेल बाबा त्यांचं खरं का तुमचं खरं. हा, ऐकवा तुम्ही. हा, ऐकवा. शांताबाई की चलनी की आवाज सुनी जा रहे तुम लोगों ने? हाँ, सुनी सुनी. अरे वो जब चलती है ना तो डोका फिर जाता है, लूज मोशन होता है, ताप भी आता है. और शांताबाई जब चलती है, हळूहळू सनी देओल झालं. शांताबाई जब चलती है तो आवाज आते है पचाक 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 पचाक. असं हे तुमचं गाणं आहे. नवीन काय बनवलंय मग आता तुम्ही हे? क्या माहोल. हो, काय माहोल आहे? माहोल माहोल. अख्ख्या महाराष्ट्रात माझे असे फॅन आहेत. ते करेक्ट. हे फॅन तुमचे नाही, ते त्यांचे फॅन आहेत. गाणं जे तुम्हाला सुचलेलं आहे हे कशावरून तुम्ही गायलं? माईकवरून गायलं. अरे कशावरून तुम्ही गायलत म्हणजे याला प्रूफ काय? मला प्रूफच पाहिजे की कशावरून तुमचं. मग बरं मला सांगा, हे कशावरून ओरिजिनल आहेत? काय शांताबाई गाणं त्यांचं आहे? मग शांताबाई दाखवा. मी दाखवू शकतो. हे का बरं, शांताबाईंचा सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत करते आणि यांचं पहिल्यांदा स्वागत करते. यांच्यामुळे मला नाव आहे. वा 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 वा. अरे देवा, राहुल द्रविड. अरे देवा, मागे आले होते ते, तेव्हापासून राहुल द्रविडच आहे डोक्यात तुमच्या. हा, मग तेच आहेत ते. अच्छा, मग तुम्ही म्हणला होता महेश काळे, असं कसं? महेश काळेच आहेत पण ते. राहुल द्रविड चांगलं वाटते. चांगलं वाटतंय? एवढ्या गोऱ्या माणसाला काळं म्हणायचं कसं दिसतं तुम्हाला? अच्छा, यांचं गाणं लय फेमस आहे. ते पिक्चर बघितला का तुम्ही? बघितला ना. कुठला? कट्यार कलेजीत घुसली. कट्यार कलेजीत घुसली. कलेजीत नाहीये ते, काळजात घुसली. काळीज आणि कलेजी एकच आहे. कुणाला ड्राय आवडती, कुणाला फ्राय आवडती. मला बाबा ग्रेव्हीच आवडती. अच्छा, यांचं गाणं लय फेमस आहे. ते कुठला? ते छान गाणं, छान, मला खूप आवडतं. अरे सूर निरागस होते वेगळे, तुम्ही मिक्स करताय शांताबाई. आणि ते त्या पिक्चर मध्ये आहे ना ते दुसरे पंडितजी बघा, ते त्यांचं नाव काय? शंकर महादेवन. शंकर नाही नाही नाही, मुरलीधर नाही. हा, शंकर देवल. बरोबर, शंकर महादेवन, तेच सांगतोय. हा, त्यांचं काय? अच्छा, ते महादेवन. महादेवन नाही. हा हा, त्या पिक्चर मध्ये ना ते गातात ना तेव्हा काजवे येतात. काजवे, हो, ते छान सीन आहे, ते गातात आणि काजवे येतात. हा, तसं नाही, इथं एकाच माणसाच्या अंगात ती कला आहे. कोणाच्यात? माझ्यात. तुम्ही? हा, कसं काय? मी गायलं की काजवेच येतात. हो, पण ते चावत्यात. काजवे नसतात, ते मच्छर असतील, नीट बघायचे. हा, तवाच म्हटलंय काजवेत की खाजवेत.
आपण साधी गोष्ट आहे, नीट बघायचं ना. लाईट लागली तर काजवा, लाईट नाही लागली तर मच्छर. साधी गोष्ट. अच्छा अच्छा, ते नाही ना लक्षात राहत. संध्याकाळी जनरली 7 नंतर मला पण काजवीच येतात. 7 नंतर बसती ना मी. काय रियाज आला, रियाज रियाज बाबा. रियाज येतो का? रियाज येतो ना, तो दोघं आले की बसतो आम्ही. कोण? रियाज आणि आमचा वॉचमन, त्याचं नाव रियाज आहे. दोघं आम्ही एकत्र बसतो. रियाज बसता म्हणजे? नाही म्हणजे गाण्याचा रियाज कर. हा, तो ऐकायला बसतो गाणं. क्लिअर करा ना वाक्य. हा. अरे देवा, नंदेश उपमा पण आलाय. नंदेश उमप. हा नंदेश उमप सर. अच्छा अच्छा, मी यांच्याकडे कामाला होती, वैतागून सोडलं बरं का. त्यांच्याकडे कामाला होतात, वैतागून सोडलं का? हो, शांत बोलतच नाही, पोवाड्यातच बोलते. हो कसं? हो, पाणी आणायला सांगतात, ते पण त्या पोवाड्यात. कसं? वा वा, काय आलाप घेतला. कसला आला, काय होते माझं मला माहिती. काय मग ते पाणी आणा, हा म्हणजे तिकट लागलेलं असतं. हा, हा, ते. अच्छा, ते होतं काय? मग ते स्वयंपाक करता जायलाच नको, यांना न्यायचंच नाही. स्वयंपाकघरात पण येतात? तिथं पण त्याची उलाढाल सुरूच आपली. काय करतात? आता आमटी बनवते, जी जीर 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 जी जी जीर जीर, आमटी तू जीर टाक, जी जीर 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 जी जी जी. जी काय शेवटचं? हे जी म्हणजे ज्याचं खातो त्याचं नाव घ्यायला पाहिजे. जी जी मराठी मी. बरं, हे ठीक आहे, बरोबर, चालेल, ठीक आहे. ह्यांची मिसेस पण अशीच सेम आहेत. सेम गाण्यातच. हो. मी म्हटलं साहेब कुणीकडे गेलेत, हा तर मला काय म्हणलं माहिती का, साहेब निघाले स्टुडिओला. साहेब निघाले स्टुडिओला. वा. गाडी घोड्यातून स्टुडिओत पोहोचले. दारात जाऊन साहेब म्हणाले, क्या बात आहे. मित्रा मी आलोय. स्टुडिओतून आवाज आला, आओ नंदू आओ, गले लग जाओ. का? ते म्हणले लाईट गेलेले आहेत, गेलेले आहेत. अच्छा, लाईट गेलेले आहेत असं. अच्छा अच्छा. काय करावं हे कळना. वा वा. असं सगळं चाललं, असं कंटाळून मी जॉब सोडून दिला. सोडून दिला. रेश्मा पप्पी दे ना. काय? नाही, हे गाणं हिचं आहे ना, पप्पी दे ना, गाणं हिचं आहे ना. मग नीट बोलून तिकडे तिकडे काय बोलतो? नाही पप्पी दे, पप्पू दे, परला फेमस आहे ती. हो, famous आहे. मग मी हिच्याकडे पण कामाला होती. यांच्याकडे पण कामाला होता? पगारच देई नाही. का? 1 महिना झाला, 2 महिना झाला, एकच कारण. काय? शेवटी कंटाळले मी. म्हटलं कोण आहे रिक्षाला, बघूया तरी. तर बाहेर बघायला गेले तर हीच रिक्षात बसली, स्वतःची रिक्षा स्वतःच चालवती. अच्छा. मग असं झालं. पण बाईंना ना ऍसिडिटीचा त्रास आहे. ऍसिडिटीचा कसं काय? ते म्हणतात ना गाण्यात, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी मला जिलजिरा पाजल का. जंजिरा पाजाल का? जंजिरा दाखवाल का? वेगळं आहे ते. अच्छा, असं मला वाटलं तर की अरे तुम्ही बेला शिंदेच्या बहीण ना? हो. पुण्याच्या ना तुम्ही? हो. स्वारगेटला नाही. कोथरूड? नाही. हा, कोथरूडला. कोथरूड? हा. हो, मी बोसरीची. तिथे राहता तुम्ही? हा, मी तिथे राहते. अच्छा. मला यांच्यासाठी गाणं बोलायचे. यांच्यासाठी तुम्हाला गाणं बोलायचंय? अरे गाणं बोलायचंय. बोला. काय म्हणतात मी बोलती. नमस्कार 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 नमस्कार. मी लाजो शर्मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कोर्टाच्या नवीन पर्वामध्ये, ज्याचं नाव आहे डोक्याला ताप की अदालत. असं म्हटलं जातं की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये, आणि म्हणूनच मी रोज कोर्टात लिफ्टनी येते. सगळ्यात आधी या मंचावरती स्वागत करते हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतली सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर यांचं. जोरदार टाळ्यांनी या अदालतमध्ये मी सरांना बोलवण्याची विनंती करते. सर प्लीज.
पण कोर्टाची कारवाई जर सुरू करायची असेल तर नियमाप्रमाणे आपल्याला जज साहेबांना इथे बोलवावं लागेल. त्यामुळे आजच्या जज साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आजचे जज साहेब आहेत बॅरिस्टर काका. बॅरिस्टर काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ये सिंदूर की डिबिया है. जब भी मैं माझ्या घरातून बाहेर जातो तेव्हा मेरी बायको, माझी पत्नी, हे माझी बायको मला देते आणि म्हणते, आज जर तुम्ही ही सिंदूरची डबी आणि टिकल्याचं पाकिट विकून नाही आलात तर घरात यायचं नाही. जज साहेबांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं. सर, तुमच्यावर इथे खूप आरोप झालेले आहेत, तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही सर, सरकारी वकिलावर वायफाय फ्री आहे सर. मग येऊ द्या. तुम्ही असे का आलात? ते झाकून का आलात सगळं? राजकुमार से पहले उनके बूटे आते हैं. जूते जूते जूते. राजकुमार ने कह दिया, मतलब वो बूटे हो गए. इसलिए पहले बूटे आए, फिर हम आए. आए हे काय? माफ करना, पुनः केंद्र लग गया. इमली के बूटे, बेरी के पेड़े, कैरीचे पन्हे. राहू द्या. आओ, वेलकम नाना जी. तो आपके खिदमत में कुछ पेश करना चाहते हैं. करिए. न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो बस नाने पाटेकार से. अच्छा लगा नाना जी को, बहुत अच्छा लगा. तुम्हीच ठरवा सगळं. ते सांगतील तेव्हा म्हणतील ना, चांगलं वाटलं. क्या कह रहे हो मांजरेकर सर? आपके ऊपर भी कुछ कहे? कह देते हैं. न तलवार की धार से, न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से महेश मांजरेकार डरते हैं तो बस मेधा मांजरेकार से. और अजित पारबार कैसे हो? कौन? अजित पारबार. अजित परब. वो मीटर में नहीं बैठ रहा था. मैडम, आपको देखकर मुझे एक शहर याद आ रहा है. काय? शहर नहीं, शेर. आपके इन हसीन पैरों को जमीन पर मत रखना. क्यों? खाली मुंग्या आल्या चावतील. आता तुम्ही पण खाली उभे, तुम्हाला मुंग्या नाही चावत? हम राजकुमार है, राजकुमार को मुंग्या नहीं चावते. आईच्या गावात. अरे एक मिनिट, ही शाईची दौत कुणाची आहे? घेऊन जा. शाईची दौत कुणाची आहे असं म्हणाले यांना. एक मिनिट, शाईची दौत बोलली. ऐका हो. एक मिनिट, माझं नाव हवालदार भोंडू आहे. ओ, आय एम सॉरी. तर ह्यांचं नाव आहे हवालदार झंडू. झंडू नाही, भोंडू हवालदार. माझी केस आहे. एका माणसानं ना 4 लग्न केली आहेत. 4 लग्न करणं गुन्हा आहे. कोण आहे तो माणूस? बोलवा त्याला. काय आता यांचं? लोकोबा कारंडे हाजीर हो. छान आहे सगळं. असेन मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब?
या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असं कानाडोळा का करावा? माझा अनुभव दांडका शब्द संपत्ती भरपूर. कानेटकर कालेटकर शिवराटकरांचे पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात. फक्त बोलताच येत नाही तर बोलता बोलता समोरच्याला ब्लँक करता येतात. मग माझ्याकडे दुर्लक्ष का? बाई, तुम्ही काही म्हणालात, कितीही म्हणालात तरी तो मी नव्हे. काय झालं सर? घसा फुटला? चहा मिळेल का जरा? मिळेल मिळेल सर, चहा तर मिळेल. तुम्ही घ्या वाक्यात तोपर्यंत तिकडे. राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसतात. ही एक गोष्ट फार बरी झाली. जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थक शिकलं जाईल. या तुम्ही काय पट्टी झाला? हे कार्य समर्थक शिकलं जाईल. राजे सज्जनगडाकडे रवाना झाले दिसतात. ही गोष्ट फार बरी झाली. अरे आम्ही काय करायचं? आम्ही कुणाकडे बघायचं हे कळत नाही आम्हाला. प्रत्येक वेळी न्याय असं का करायचं? हे न्याय देवता, आम्हालाही न्याय दे. चहा पिऊन आम्हाला जरा बरं सोलो लोक चालू आहे. हो चहावाले काका, तुम्ही बाजूला सरका. मध्ये कशाला आला? तर पुन्हा एकदा आपण या केसकडे वळणार आहोत आणि नाना सरांवरती पहिला आरोप असा आहे. आपल्याला माहिती आहे की नाना सर हे खूप मोठे अभिनेते आहेत. अभिनय ते वेगवेगळ्या प्रकारचा करत असतात. पण त्याचबरोबर नानांना कविता वाचनाची सुद्धा आवड आहे. पण तरी सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नवीन कलाकारांना प्रोत्साहन देता, तुम्ही नवीन दिग्दर्शकांना प्रोत्साहन देता, पण तुम्ही नवोदित कवींना प्रोत्साहन देत नाही. म्हणजे माझ्याकडे काही कविता आल्या नवोदित कवींच्या, त्यातलीच एक सादर करते. त्यातली का त्यांनी आरोप केलाय का? हा, तर कविता अशी आहे. तुझी आठवण येताच पाण्यात दगड मारला, आवाज आला डुबुक. सर शब्दांकडे लक्ष नाही, तिकडेच आहे, तुझ्याकडे नाही. तुझी आठवण येताच पाण्यात दगड मारला, आवाज आला डुबुक. तेव्हा तो म्हणाला तोबुक तोबुक तोबुक. मला तुझा हा आरोप मान्य आहे. अप्रतिम, फारच छान. पण नाना सर, असे लोक भेटत असतील, पुस्तकं वगैरे तुम्हाला देत असतील, त्यावरती तुमची प्रतिक्रिया मागत असतील, त्यावर तुमचं काय म्हणणं असतं? मी माझ्या पद्धतीनं देतो प्रतिक्रिया. म्हणजे कोणी नसताना. आणि खरं सांगतो, मकरंद अनासपुरेंना तुम्ही विचारा, आम्ही एक कविता संग्रह आम्हाला मिळालेला आहे, तो आम्ही खूप थकलो की तो वाचतो. अशाच अप्रतिम अभिजात आहेत त्या. सरांनी हा आरोप मान्य केलेला आहे. यावर मला सरकारी वकिलांना विचारायचे की त्यांचं काय म्हणणं आहे. जानते हो कविता क्या होती है? क्या होती है? जानते हो कविता कौन थी? कौन थी? हमारी डाव. मेरी डाव आई है, मैं खेल रहा हूँ. मेरी कविता सुनना चाहोगे नाना जी? लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, घोड़ा म्हणाला, घोड़ा म्हणाला. काय खेळताय काय? इस खेल को नहीं जानते? नहीं. पाइप बॉल आणि ग्लासचा खेळ. तो नाही जाणार, ते शक्य आहे का? ते ग्लास केवढा, बॉल केवढा, कसं शक्य आहे? जब राजकुमार ने कहा है तो गेंद को बॉल में जाना होगा. देखना चाहोगे कैसे? कैसे? जरूर देखो. देखा, इस बॉल में ये गेंद गया. वो काम से गया. कविता केल्या पाहिजे. आम्ही आमच्या तरुणपणी कविता केलेल्या होत्या. अंग्रेजी में कहते कि आई लव यू. अंग्रेजी में कहते आई लव यू. गुजराती में તમે प्रेम करू છું. बंगाली में कहते आम्ही तुमचे बाहुबली. बाहुबली? आम्ही तुम्हारे बाहुबली असं काय? और पंजाबी कहते हडप्पा, तो मी नव्हे. खतरनाक आहे हा माणूस, नाद नाही करायचा. एकटाच खतरनाक. सेल्फी काढू. या माणसाचं काय चाललंय इथे? कोण आहेस तू? सरांवरती पुढचा आरोप आहे सर
की तुमच्यावर तुमच्या काही तंत्रज्ञांनी असा आरोप केलाय की शूटिंगच्या दरम्यान दिग्दर्शकांना तुमच्यावर ओरडता येत नाही म्हणून ते त्यांच्यावर राग काढतात. म्हणजे लेकी बोले सुने लागे जसं असतं तसं. तर सर मला मांजरेकर सरांना विचारायचं की असं कधी झालं होतं का? काय होतं की एक सिनियरिटीचा मान ठेवायला लागतो कधी कधी, त्यामुळे काही करताच येत नव्हतं. पण काय करणार ना, बोलता येत नाही. अरे पण मला एक साधा प्रश्न, बोलता येत नाही म्हणजे बोलता न येण्यासारखं मी काही करायचो का? नाही, इन जनरल काही असं असतं ना की एक आर्टिस्ट आपलं एक घेऊन येतो, मग ते रिहर्सलमध्ये कळतं आता वापरे, आता सांगायचं कसं, मग एक तिसऱ्यालाच एक आपण पाहुण्याच्या ते जाऊ दे साप मारायचा असतो ना पाहुण्याच्या काठीने. हां, तर तसं ते एक. अरे पण मी तुला दिग्दर्शक म्हणून मान्य केल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये ही का अडी होती? नाही, असं अडी काही नव्हती. अडी काही नव्हती, पण त्यांनी फायदा झाला की नाही तूही सांग तिकडे कोर्टात. आता मी जज साहेबांना विचारणार आहे की तुमचं यावर काय मत आहे? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की हा चहावाल्याचा जो चहा आहे हा एक उत्तम असा चहा यांनी या पोराने दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला जे आवडलं आहे, तू जे क्वालिटी मेंटेन केलेली आहे. गेल्या 8 दिवसापासून हा मुलगा सेम चहा देतोय. वा, टेस्ट सेम आहे. ओ साहेब, तो 8 दिवसापूर्वीचा चहा पिताय तुम्ही. सेम काय, लवकर प्या ना, ग्लास द्यायची तिकडं. तुमचं काय मत आहे? पटकन. माणसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वागावं लागतं. आता माझे 4 लग्न झालेली आहेत. किती? 4. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वागावं लागतं मला. एका ठिकाणी जातो मी, तेव्हा बायकोला विचारतो मी, काय कशी आहेस, बरी आहेस ना, चहा वगैरे देणार आहेस की नाही, पाहिजे का देतो ना आता, असं बायकोला विचारतो. अच्छा, पहिल्या बायकोला. दुसऱ्या बायकोला काय ग, चहा वगैरे देणार आहेस का नाही? हा नो तिकडं येऊन घोषणाळे कधीपासून चहा मागतोय, दिना झाली हानू का तिकडं? तिसऱ्या बायकोला लुगडा धुतलं, चहा देणार आहेस का नाही? आणि चौथ्या बायकोला गिरो सालो गिरो मगर झरने की तरह. नाही, आज नाही, त्या दिवशी त्यानंतर आज मध्ये कधीच नाही केलं मी, खरं सांगतो. नाही. आजच्या या अदालतमध्ये राणांनी सगळे आरोप मान्य केलेत, पण या अदालतचा एक नियम आहे सर की शेवटी एक शिक्षा भोगावी लागते, आणि ती काय असेल हे तुम्हीच ठरवा. नाही, शिक्षा असं नाही म्हणू आपण त्याला, पण सगळ्यांची एक इच्छा पूर्ण करणे असं एक असतं या अदालतचा नियम. तर नाना, तुमच्या आवडीचा एखादा डायलॉग आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तुमच्या आवडीचा कुठलाही तुमचा. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट, माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर हीच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कोणाच्या? नमस्कार, राम 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 राम. कसे आहे सगळे? मजेत ना? आणि हसताय ना?
हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही नेहमी हसत असताना मजेत असता. आमचा जो डॉक्टर आहे निलेश साबळे, तो हा प्रश्न विचारते, त्याला कॉन्फिडन्सच नाही आहे. अरे बाबा, लोक हसतात ना, ते काय लिहून देणार आहे तुला आता? म्हणजे पोरगा तसा चांगला आहे, पण पुण्याचा असल्यामुळे थोडासा जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. नवीन वर्षाचं तुमचं स्वागत करतो मी. या नवीन वर्षामध्ये आज मी पहिल्यांदा या ठिकाणी अँकर म्हणून उभा राहिलेलो आहे, कारण थोडेसे चेंजेस कार्यक्रमामध्ये करणं फार अत्यंत गरजेचे असल्यामुळे. म्हणजे माझा जो आणि मी हा प्रोग्राम एका लेवलला, अरे असं असं दे रे, चांगलं. लाज लज्जा शरम काही तुम्हाला? मी यायच्या आधी तुम्ही कार्यक्रम सुरू कसा केला? अरे बाबा, कसा केला म्हणजे नवीन वर्ष आहे ना, नवीन वर्षाची सुरुवात काही अशी नवीन पद्धतीने केली पाहिजे की नाही पाहिजे, मला तुम्ही सांगा. म्हणून कसं आहे ना, माझा स्वभाव असा आहे मुळात, का मी प्रत्येक वेळेस काय काय असं नवीन नवीन करत असतो. हे कोण बोलतोय बघा, मारुतीची आरती सुद्धा जे वराडीत करतात ते स्वतः काहीतरी वेगळं करा ना. आणि हे काय केलं तुम्ही? हे कशावर काय घातलंय? हे बघ, माझं एक तत्व आहे, माणूस किती मोठा झाला तरी त्यानं आपल्या गरिबीतले दिवस विसरू नये. अच्छा, हे की मी गरिबीतून वर आलेला माणूस आहे. हा यांचा भूतकाळ आहे, हा यांचा भविष्यकाळ आहे. नशीब तो भूतकाळ घरी विसरून नाही आला तुम्ही, नाही तर वर्तमान काळ बिघडला असता तुमचा. थांबा, तुझं आहे काय? अरे हे येत आहेत की काय घरी? हॅलो हॅलो, कुठून बोलताय? दारातून. मला तसेच परत जाता येतंय का बघा ना. काय बोलतोस? अरे माझा आजोबा आहे, आजोबा. अरे आजोबाला असं बोलता? दारातून वापस वाटत? अरे असं बोलता काय? असं बोलता तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा, फ्री मध्ये देतो. आल्यावरती तुम्हाला कळेल कसा माणूस आहे. तू ना सांस्कृतिक लेस झालेला आहेस, असं असतं काय? ठीक आहे, आता आलाय तर या. डोक्याला ताप. अरे नवीन वर्ष म्हटलं, म्हाताऱ्या माणसाला इज्जत करायला पाहिजे म्हटलं. हे असं का पांढऱ्या केसाचा पेंग्विन झालाय तुमचा? हे काय 40 वर्ष बोटीवर होतो ना, म्हणून असं होतं. मला एक गोष्ट सांगा बाजूला. मला न सांगता यायची हिंमत कशी करता विदा? मी तुझा वागोबा आहे ना, आजोबा आहे ना, तुला काय विचारायचं? हे असे करतात, असं बोलतात, आजोबाशी असं बोलतात. 500 रुपये द्या ना मला सुट्टे. काय? 500 रुपये सुट्टी. आले पैसे. मी माझ्याकडे पैसे नाही, अजिबात नाही देणार. रिक्षावाल्याचे द्यायचे. मी देणार नाही. अरे माणूस बघ, 500 रुपये सुटे मागून आला, म्हणजे केवढा मोठा आसामी असेल तुझा आजोबा. हो, आसामी आहे तो, वाटतं ते साऊथ इंडियन फक्त. मस्त जॉब होता ते 500 रुपये. अरे देऊन टाक त्यांना. माझ्याकडे पैसे नाही, तुमचं तुम्ही बघा. हा माणूस नुसता सांस्कृतिक लेस म्हणा. अरे असं करत जाऊ नको रे. हे बघ मित्रा, आप्पाजी हे घ्या आणि जा रिक्षावाल्याला द्या. हा द्या पटकन. खिशात का ठेवले? रिक्षाने गेल्यावर देईल की. पण तुम्ही इथे येण्याची हिंमत कशी केली आमच्या तुकडटवाडीत? अरे मग काय करणार, एकटा माणूस कसा राहील गावाकडं? ते कुणीतरी म्हटलं ते ना, एकटा जीव एकटा जीव एकटा कसं जीव. काय कसले घाणेरडे मग घडवता. ये ग आजोबा. हे आजोबा. अरे आजोबा, 2 वर्षापूर्वीच आमची आजी वरती अपलोड झाली होती, ही कोण डाउनलोड केली आहे? गर्लफ्रेंड. फ्रेंड. बरं ह्या करतात काय? ह्या गायिका आहेत, कमर्शियल. कमर्शियल गायिका? हा, प्रागिक नाही, कमर्शियल गायिका आहेत. वा वा, काहीतरी ऐकवा. म्हण ग. कुल्फी. कसं वाटलं? अच्छा, अशा कमर्शियल आहेत त्या. बरं, सिग्नलला गाती ती. सिग्नलला? सिनेमात गाती, सिनेमात. वा वा. आमची खोली कुठे? इथं लॉजिंग आहे. कुठे? इथे लॉजिंग नाहीये. साबळे, मी काय म्हणते, मी ऐकलंय की इकडे तुमच्याकडे एक कार्यक्रम आहे. हो आहे. तर माझं घ्या ना गाणं त्यात. तुमचं गाणं? यांचं गाणं घ्यायचं? मग
जरा थांबा, हे फारच झालं. अरे गावाचं नाव ठुकरटवाडी आहे म्हणून असं गाणार तुम्ही? अहो येतं काहीच नाही. बलन नको ते गाणं प्लीज नको. अहो तुम्हाला सांगतो, दिवाळी आली ना की घराला रंग देतच नाही, कलर फक्त टाकायचा. हॉल टू किचन एका तासात रंगून बाहेर. ये हॅपी न्यू इयर रे. अरे हॅपी न्यू इयर क्या असला. अरे अब तेरे नामचा सलमान खान चौरा पिकला अनारकली कुणी आणली. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर रे. अरे हॅपी न्यू इयर. अच्छा असलं हे डेंजर आहे. आपलं काय 31 काय काय तयारी केली सांग बाबा अरे पटपट. सगळी तयारी जाम भारी बोल. मग असं ते टीव्ही मध्ये दिसत नाही का, अशी ते बर्फामध्ये गाडी जाते ती डेकोरेशन केली आपण. कुठे बाजू सर? अरे वा क्या बात आहे. ही बर्फाची गाडी केली तुम्ही टीव्हीत असते तशी? काय अशी बर्फाची गाडी अशी बर्फात जाते अशी ती. ते कळलं मला. हे काय लावलंय त्या गाडीला ते सांगा मला. अरे काय लावलं म्हणजे बोकर लावलेत बोकर. अरे रेंडियरच्या गाड्या असतात परदेशात त्या. नाही रे बोकरच असतं ना ते. त्याला शिंग असतात. अरे तुला शिंग पाहिजे तर आपण बैल लावू ना. बैल लावू. त्याला रेडियम कशाला लावला पाहिजे? रेडियम नाही रे, रेंडियर म्हणतात त्याला. तेच ते कायची तयारी काय. अरे हे बघ मी काय म्हणतो, जाम भारी आपण प्रोग्राम ठेवायचा एकदम. कार्यक्रम ठेवा. अशी डान्स अशी गाणी एकदम. एक मिनिट थांबा सगळ्यांनी. 1 मिनिट थांबा. हे काय चाललंय? निषेध आहे. शांत बसा सगळ्यांनी, शांत बसा. निषेध आहे, माझा निषेध आहे. अरे तुम्ही ऑडियन्स मध्ये ठीक होता ना, आता काय डायरेक्ट आमच्या घरात घुसला तुम्ही? मला सोडून तुम्ही कार्यक्रम करताच कसं मला कळत नाही. तुम्हाला धरून केला तर चालेल का तुम्हाला? नाही 1 मिनिट थांबा. कोणी ठेवलाय कार्यक्रम? मिनी. ही मिनी कोण आहे? बोलवा. अच्छा असलं मिनी म्हणजे आपण मी स्वतः. नाही मी काय म्हणते की आपण जर नववर्षाचं स्वागत करतोय तर काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवूया ना आपण. ठीक आहे ना, सांस्कृतिक बालगुडेला डान्सला बोलवूया. अरे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे असं भावगीतांचा वगैरे कार्यक्रम ठेवूया आपण. हो माझा चालेल ना. काय संबंध? भावगीतांचा कार्यक्रम बोलले ना तू. भावगीतांचा नाही. भाऊ नाही हो. भावगीत राहत ना. भावगीत म्हणजे भावानं बहिणीसाठी गायलेलं गाणं. अच्छा जाम भारी. अरे देवा काय हे बघा यांचा दर्जा. काय दर्जा आहे पण चुना नाही. ते वेगळं हे वेगळं. नाही रिक्षावाल्याच गाणं झालं पाहिजे. मी काय म्हणतो 1 मिनिट आपण आयटम सॉन्ग ठेवूया. तू आता गप्प बसणार ना. ते 5,000 कट. अरे जरा माझं ऐकून घ्या. भांडणं काय करता तुम्ही? नवीन वर्षाची सुरुवात अशी वादावाद करून करायची असते का? नाही. आणि हे काय माझं गाणं ठेवा, माझी स्टाईल ठेवा, माझं गाणं ठेवा. संगीत असं कोणी वाटून घेतं का? अरे असं म्हणतात संगीत 2 माणसांना जोडतं. 2 माणसांनाच काय 2 देशांना पण जोडण्याचं काम करतं. आणि मग आपण असं भांडायचं का? नाही आपलं काय झालंय आता आपण ठरवून घेतलंय. हा माझा संगीत प्रकार, हा तुझा संगीत प्रकार, हे माझ्या आवडीचं गाणं, हे तुमच्या आवडीचं गाणं. मला वाटतं हेच सगळं आपण आता हळूहळू ना विसरायला पाहिजे. आय लव्ह यू. काका ओ काका तुमचं लग्न झालंय. बसा खाली. ती बायको चिडली तुमच्यावरती आता अशा करतात. वहिनी तुम्ही पुण्याच्याच आहात? हो. कशा आहात? बाकी मी ॲटम आहे. मस्त आहे मस्त. मस्त आहात. मग तुम्ही आज इकडे आलेला आहात त्याचं काही खास कारण? यांच्याकडे कामाला होती ना मी. कोणाकोणाच्या घरी? नाना पाटेकरांच्या घरी कामाला होती मी. अच्छा मग खूप काम पडत असेल ना तुम्हाला? नाही मला काहीच काम करावं लागायचं नाही. का? साहेबच काम करायचे. कसं काय? अहो सगळं जेवण स्वतःच बनवायचे, शेती स्वतः करायची, भाजी स्वतः पिकवायची, सगळे हे करायचे. सगळे तेच काम करायचे. मग मला कंटाळा यायचा. एवढ्या महिने फुकट पगार घ्यायचा. मग एकदा मी खुश होऊन म्हटलं भांडी घासून ठेवूया. साहेब यायच्या आधी भांडी घासून ठेवूया, त्यांना त्रास नको, शूटिंगवरून येतात. भांडी घासून ठेवली.
रात्री साहेब आले त्यांनी परत भांडी घासून ठेवली. परत त्यांनी रिपीट भांडी घासली. काय करा मला रात्री 2ला उठवलं. हे उठ, अब बता कौन सी भांडी स्वच्छ आहे, मेरी का तेरी? असं काय करायचं. एकदा कापड धुतली मी. कपडे धुया बोला झालं, साहेबांना लागतात शूटिंगला. तेच आले रात्री परत कपडे धुवून ठेवले. अच्छा, हे बता कौन सा कपडा स्वच्छ आहे, मेरा का तेरा? मी म्हटलं साहेब सोपं आहे ना, मेरी साडी है तुम्हाला लेंगा साजरा आहे. हा ना, एकदा काय झालं, मी म्हटलं साहेबांना काहीतरी बनवून देऊ. तर आले तर म्हणलं जरा मऊ भात बनव. भात बनवून दिला त्यांना. मी एवढा प्रेमानं जाम खुश झाली होती. मी कधी नाही ते सांगितलं बनवायला. आवडीनं गेलं, भात बनवला आणि म्हणलं वाढला. खायला बसले, एक घास खाल्ला. मला म्हणले पाणी घेऊन ये. मग पाणी घेऊन येते, वळती तर बघती तर काय काय अख्खा भात केसामध्ये. कसा काय? भात खाऊन म्हणले काय केलंस ती हे. एकदा तर मला रातची शेतातच नेलं. म्हणजे बैल उधळला होता. बैल काय शेतात काय बैल उधळला होता म्हणून तुम्हाला घेऊन गेला का? मग त्याला आवरायला नको का? बरोबर. मग तिथं गेले, त्या बैलासमोर उभे राहिले आणि त्याला म्हणतात कंट्रोल उदय कंट्रोल. काय त्याला कळते त्या बैलाला. शांताबाई आज मेरी शांताबाई असं बोलले. आणि अर्धा तास खेळ चालू होता. अख्खं गाव जमा झालं. झालं, लोक जमा झाली. साहेबांचं सुरू झालं, आ गए मेरे मौत का तमाशा देखने. बैल गुमान गोठ्यात गेला. मी म्हटलं मला फुकट पैसे नको, तुम्ही कामच सांगत नाही. मला नाही आवडत फुकटचे पैसे. पडलेले पैसे मी उचलत नाही. हा 1 रुपया कोणाचा पडला? माझाच असेल तो. आणि नंतर तिथून सोडलं. मग मी मांजरेकरांकडे गेले. महेश सरांच्या घरी पण तुम्ही कामाला त्यांच्याकडे गेले. अरे बापरे. मला विचारलं काय शिक्षण काय झालंय. मी म्हटलं शिक्षणाच्या आईचा भाऊ. डायरेक्ट इम्प्रेस, कामावरच ठेवलं मला. मला म्हणलं तुला वाचता येते का? म्हटलं येतं ना वाचता. हे घे स्क्रिप्ट आणि वाच बघू. स्क्रिप्ट डायरेक्ट वाचायला दिला? स्क्रिप्ट वाचायला दिली. बापरे. तुम्हाला सांगतो 4 पानाची स्क्रिप्ट 4 महिने वाचत होती. 4 पानाची स्क्रिप्ट 4 महिने वाचत होता? 4 महिने. का? समोर बघतो तर काय झोपले होते. मग परत सकाळी उठून तेच माझं. मी काल काय ऐकलं नाही. परत असं 4 महिने गेले. मग आणि साहेब कधीच रागवत नाही. कधीच नाही ना. एक तोंडात शिवी नाही. मला शिवी अपशब्द नाही. मग मला माहिती अनुभव आहे ना मला. त्या एका माणसावर लई प्रेम आहे. कोण? ते विमानतळ आहे ना, ते वैभव मांगले. त्याच्यावर जाम प्रेम. विमानतळ. आणि ते एका माणसाला तर खूप राग होतात. एका माणसाला? कोण? ते भाऊ कदम. त्याला खूप म्हणजे लय राग होतात. त्याला म्हणतात तू ना चुकीचा कधी पण माहितीये का. आणि तुम्हाला सांगतो अख्खा घरामध्ये एकदम म्हणजे तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही एवढी माणुसकी आहे त्या माणसाची. मग तुम्हाला ते वाचन वगैरे घरात चाललेलं कळतच असेल? कळतं म्हणजे मला सगळं कळतं. आज पिक्चरचं वाचन आहे का नाटकाचं आहे. कसं काय? बघा, दरवाज्यावर बेल वाजली, 2 माणसं आली तर मला कळतं आज नाटकाचं वाचन आहे. 5 माणसं आली तर मला कळतं सिनेमाचं वाचन आहे. आणि 25-30 माणसं आली तर मला कळतं आज मिक्टाच आहे. रात्री 20-25 लोकांची जेवण एवढं करावं लागतं. त्यांच्या घरी मग खूप काम पडत असेल तुम्हाला? मला नाही, मॅडम करतात सगळं. तुम्ही काय करता तिथं? आम्ही असतो ना. म्हणजे टेक्निक नको का कोणाला कमी पडले का जास्त सगळं पाणी क्लिअर करत चला. शब्द गैरसमज होतात लोकांचे नंतर. फार बरं वाटलं तुम्हाला बघून. आणि माझं भाग्य तुमच्याकडे काम केलं, फार बरं वाटलं. लवकर पडा मार खायचा. सुरुवात झाली. गाणं एक गाणं शांताबाई जरा डान्स होऊ दे. डान्स पाहिजे का? नमस्कार, मी सागर बगळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थुकरटवाडीच्या गुलकंद केबल नेटवर्क तर्फे. आजचा आपला कार्यक्रम आहे थुकरट चर्चा फुकटचा खर्चा. या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत कडोमपा प्राथमिक शाळेचं इलेक्शन. कडोमपा म्हणजे तुम्हाला कळलंच नसेल,
कमला डोंगरे मंगला पाटील या प्राथमिक शाळेचं इलेक्शन आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी इकडचे जे नेते आहेत ते येणार आहेत. त्यांची मुलं जी आहेत ते इलेक्शनसाठी उभे आहेत. मॉनिटर पदासाठी हे इलेक्शन होणार आहे. बघूया ते आपल्याशी काय चर्चा करतात. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आपल्याकडे प्रथम आलेले आहेत आपल्या गावचे व्हॉट्सअप ग्रुप पार्टीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझ्या तमाम बंधू भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे चिरंजीव माननीय वंटी शेठ आज या ठिकाणी इयत्ता 4थीच्या इलेक्शनला या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. पण पप्पा तिसरीच्या मागच्या वर्षी तिसरीत होत ना बे तू? आता पण तिसरीत आहे. अबे किती वर्ष तिसरीत राहणार आहेस? हो पप्पा कसं आहे ना आपले मास्तर बोलतात तिसरीत राहे ना तर आपली 5 वर्ष सत्ता तिसरीत आहे अजून. 5 वर्ष सत्ता? अबे त्या मास्तरला सांग ही शाळा आहे पंचवार्षिक योजना नाहीये. असू द्या काही हरकत नाही. आमचे चिरंजीव मान्य बंटी शेठ या ठिकाणी इलेक्शनला उभे राहिलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे ऐकून घ्या. माझं जे आहे त्यांना लोकांना सांगतो की माझं जे चिन्ह आहे ते आहे पोपट. पोपट या चिन्हावर तुम्ही शिक्का मारून. पोपट का असं का चिन्ह वेगळं? म्हणजे आमचा एक वादा आहे का आमच्या विरुद्ध जो उभा राहणार त्याचा आम्ही पोपट करणार लक्षात ठेवा. म्हणून आमचा पोपट चिन्ह आहे. आज तुमच्या माध्यमातून या सरकारला मी सांगू इच्छितो. एक मिनिट गणेशपुरेजी इथे प्रचार करायचा नाहीये चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. चला पण तरी आज तुमच्या माध्यमातून मी सरकार माझ्याकडे वेळ फार कमी आहे तर आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी पुढचे नेते आपल्याकडे येणार आहेत. अखिल भारतीय गोल्डन पक्षाचे अध्यक्ष के बद्रिके. जोरदार टाळ्याने स्वागत करूया के बद्रिके यांचं. चहा मारी हे बघा हे आले आले यांचं खा प्याचं सुस्ती आहे. आता चहा द्या मारीचे बिस्किट द्या. अरे तुम्ही खायला आला का चर्चा करायला आली इथं? एक मिनिट इथे चाय पे चर्चा नाहीये. चहा असला हा चहा असला तरी देणार नाहीये. अरे ती माझी बोलायची टाईल माझी बोलायची टाईल. तर मंडळी माझा मुलगा पापी. हे बघा अरे बापच सांगते पोरगा पापी आहे म्हणून. कसं इलेक्शन करायचं याला वोटून कसं करायचं निवडून कसं द्यायचं याला आम्ही? अरे ते त्याचं नाव पापी. पापलेट पिंटू उर्फ पापी. तर पापी हा तिसरीच्या मॉनिटरशिपच्या इलेक्शनला उभा आहे. त्याला प्रचंड मताने विजयी करा. आमची निशाणी है बदक. बदक हा आमचा नारा आहे ना जो आपल्याशी नडेल तो बदक्कन पडेल. तर ताई माई अक्का हे बघा बद्रिके माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आपण प्रचार नंतर करूया आधी चर्चा करूया कारण फारच वेळ कमी आहे. ओके. हॅलो हा पप्पा मम्मीचा हार तुम्ही घातलाय काय ती फोन करून विचारते. आपल्या ठेव आपल्यात ठेव नंतर देतो आपल्यात ठेव. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आधीच सांगतो तुम्हाला फार कमी वेळ आहे माझ्याकडे. अरे वेळ कमी आहे तर माझं घड्याल घे जाम वेळ आहे याच्यात. बद्रिके तुम्ही प्लीज बसून घ्या. आपण चर्चा करणार आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या प्लीज. बसून घ्या. तर आता आपल्याकडे येणार आहेत आपल्याच गावचे एक नेते जे प्रत्येक वेळी पार्टी बदलतात वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जातात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भाऊ कदम यांचं. भाऊ बसा. भाऊ आज तुम्ही कोणत्या पार्टीत आहात? बर्थडे पार्टी. माझा आज बर्थडे आहे ना बर्थडे पार्टी. नाही पार्टीचं नाव काय आहे? हॅपी बर्थडे पार्टी. हॅपी बर्थडे पार्टी. बर हा कोण आहे? हा ना हे कोण आहेस तू? मी तुमचा मुलगा आहे. एवढा भयानक तुमचाच मुलगा आहे तो? हा इलेक्शनला उभा आहे आणि आमची निशाणी आहे सरडा. सरड्यासारखं दिसते एकदम डायरेक्ट सरडा का नाव ठेवलंय त्याचं? मग वेळ पडली तर रंग बदलायला नको. हे असे जादू टाकणं त्यांचा आयुष्य गेलेला आहे. मग सांगतो अरे हे काय विकास देणार आहेत? हे बघा मी 5 वर्षापूर्वीच विकास दिलेला आहे. कुठं विकास? माझ्या दुसऱ्या मुलाचं नाव. हे
शाळेची प्रगती. नाही त्यासाठी 1 महिना वाट बघावी लागेल तुम्हाला. बायको 8 महिन्याची आहे ना आता. मुलगी झाली तर प्रगतीच नाव ठेवणार आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा घरगुती चर्चा करू नका तुम्ही आता. याला काय अर्थ आहे? तुम्ही बसून घ्या भाऊ, तुम्हीही बसून घ्या. आता मी बोलवतोय इथे अखिल भारतीय हुरडा पार्टीच्या अध्यक्षा श्रेया बुगडे यांना. जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रेया बुगडे यांचं. येऊन येऊन येणार कोण? मी येऊ? नाही तुम्ही म्हणला ना कोण येणार, म्हटलं मी येऊ का? कुठे राहता तुम्ही? मी कल्याणला. मग मी येऊ का? आमच्या पक्षात? नाही मला डोंबिवलीला सोडा ना. मी आज गाडी नाही आणली ना म्हणून. हे बघा पर्सनल चर्चा करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. चला मला तुम्हाला असं विचारायचंय की शाळेच्या इलेक्शनला तुमचा काय अजेंडा आहे? हे बघा माझा स्पष्ट अजेंडा आहे या ठिकाणी. मी सगळ्या जनतेला आणि सगळ्या मुलांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो का आमच्या बंटी शेटला तुम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण आमच्यामध्ये ताकद आहे. आम्ही या शाळेचं रंगरूपच बदलून टाकणार आहे. पुरं ताबडतोब सगळं रंगरूप बदलून टाकणार. हे सतत पान खात असतात ना तर पिचकाऱ्या मारून मारून रंग बदलतील. माझं असं म्हणणं आहे की शाळेचा रंग बदलायची काहीच गरज नाहीये. कारण गेल्याच वर्षी शाळेला नवीन रंग दिला होता. त्याची बिलं सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि जर हे असं म्हणत असतील की परत रंग द्यायचा आहे तर हा रंगाचा निव्वळ भ्रष्टाचार आहे आणि मी याच्या विरोधात आहे. मॅडम आम्ही काय बोलतो लक्षात घ्या तुम्ही. रंगाचा भ्रष्टाचार नाहीये. मॅडमला समजते का नाही? हा कदम तुम्ही बोला तुम्ही. अजून एक पान आहे का? मला खायचं होतं. चर्चा काय चालू? कदम इथे पानपट्टी नाही उघडली आहे मी. विषयावर बोला ना तुम्ही. तुम्ही प्रत्येक वेळी असं करतो. विषयावर का नाही बोलत तुम्ही? जेव्हा इथे येते तेव्हा वेगळा विषय काढता तुम्ही. कळतं की नाही तुम्हाला? शांत बसा जरा आता. पत्रिका आहे तुम्ही बोला. मला काय नाही बोलायचं. पत्रिके पाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पाणी नको म्हणा. पत्रिके तुम्हाला पाणी नाही मग शाळेला पाणी नको का? नको का? पाण्यात शाला बुडेल ना. हो पत्रिके शाळेत पाणी नाही घालायचंय. शाळेत पाणी हवंय ना मुलांना पिण्यासाठी. पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गडुलाचं पाणी, शाळेचं पाणी. मॅडम मला असं वाटतं की आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रत्येक मुलाला 1 माठ देऊ. अरे आधीच आवरी माठ मुलं आहेत. आणखीन कशाला माठ पाहिजे? पत्रिके इथे लहान मुलांना माठ म्हणण्याचं काहीही कारण नाहीये. ते अत्यंत जोमाने शिक्षण. हे बघा आपण इथे चर्चा करण्यासाठी. एक मिनिट थांबा. हा भाऊ कदम तुम्ही बोला. काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा सगळं लाईव्ह चाललंय. लोकांपर्यंत पोहोचतंय. घरोघरात पोहोचतंय. तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचंय? अच्छा लाईव्ह चालू आहे. हा मला माझ्या बायकोला सांगायचंय आज स्वयंपाक करू नको. मी जेवणच येणार आहे. लय जाम धमाल पार्टी इथं. याला काय अर्थ आहे? घरगुती बोलतात म्हणजे हे इथून आपल्या बायकोशी बोलू शकतात म्हणजे हा विदर्भावर अन्याय आहे. तुम्हाला सांगतो. शांत बसा आता. शांत बसा. मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही मुलांसाठी काय करणार आहात? मी माझ्या मुलासाठी 20 तोळ्याची एक चेन करणार आहे. ती त्याच्या लग्नात त्याच्या कामी येईल. आणि पुढच्याच महिन्यात मी त्याला एक मोठी गाडी सुद्धा विकत. मॅडम एक सांगू का? गाडीच्या मागं लिहा बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वागानं. घेऊन टाका तुम्ही. अहो मी काय विचारतो तुमच्या स्वतःच्या मुलांविषयी नाही विचारत आहे मी. शाळेतल्या मुलांविषयी काय करणार आहात ते विचारतोय मी. फक्त उत्तर द्या. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अरे माझं घराला घ्या ना वेळ. तुम्ही शांत बसा. एक मिनिट मी इथे महत्वाचं बोलू द्या. मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्रत्येक मुलाला आमच्या पक्षाने असं ठरवलंय की आम्ही त्यांना मोफत टॅब देणार आहोत. तर हा नुसताच टॅब नाहीये. त्या टॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खेळ आहेत. म्हणजेच टेम्पल रन, कॅन्डी क्रश. तू काय विजय असं बोलतो? ते आपल्या ऑपरेशन मध्ये आहेत ना? अरे ऑपरेशन नाही रे. अपो झिंटा मध्ये. अपो झिंटा? हा आपल्या पक्षात असतात तिला म्हणतात प्रीती झिंटा. आणि अपोजिट पक्षात असते तिला म्हणतात अपो झिंटा. हे झिंटा मला काय कळलं नाही.
चिंताविषयी तुम्ही काय बोललात ते मला कळलं नाही. बर मला आता एक सांगा की तुमची मुलं इलेक्शन मध्ये उभी आहेत, त्यांना जिंकायचं आहे. एक पालक म्हणून तुम्ही त्यांचा अभ्यास घेताय, पण तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे बघायचं आहे आम्हाला, हे लोकांना बघायचं आहे. तुम्ही किती हुशार आहात हे बघण्यासाठी इकडे येत आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक बोंडे सर यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बोंडे यांचं. अरे फ्लॉवर पॉट कोणाचा आहे हा? घेऊन जा. मी फ्लॉवर पॉट नाहीये, मी मुख्याध्यापक आहे, मुख्याध्यापक. आणि हे तुमच्यासाठी. धन्यवाद. कोण आहे मी? मुख्याध्यापक. अरे डीन डीन तो. कोणत्या वर्गात आहे तुम्ही? अहो मी मुख्याध्यापक. डीन डीन. अबे डीन डीन काय करायला? सेफ्टी पिन पण त्यापेक्षा मोठी राहते. डीन डीन नाव काय रे तुझं? चित्रकूट बोंडे. तू चित्रकूट बोंडे नाही, चिरकुट बोंडे पाहिजे. एक मिनिट, हा माझा अपमान आहे. माझ्या बरोबर विनोद करायचा नाही. मग काय लग्न करू त्याबरोबर? त्याबरोबर जे करता येईल तेच करणार आहे ना. हे बघा चर्चा भरकटते असं मला वाटतं. फॅन बंद करा मग. मला असं वाटतं यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास. माझ्याकडे अत्यंत फार कमी वेळ आहे. माझं घड्याळ तुम्हाला देऊ काय शेवटचं? शांत बसा. हे बघा, तर अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. गणेशपुरी, मला सांगा नागरिक शास्त्राविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. माझं तर म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ झालं पाहिजे. म्हणजे काय ते प्रत्येक माणसं आपण सायन्सकडे बघतो किंवा गणिताकडे बघतो किंवा वकील इंजिनियर कडे बघतो, पण आपण शास्त्रज्ञ झालं पाहिजे. आता मी परवा अमेरिकेमध्ये जाऊन आलो, तिकडे आपले कितीतरी पोरं शास्त्रज्ञ आहे. एकाच बिल्डिंग मध्ये सगळे पोरं राहतात. तुम्हाला कसं कळलं की आपली सगळी मंडळी एकाच बिल्डिंग मध्ये राहत आहेत? तिकडे बाहेर चड्ड्या बंद वाळू घातल्या होत्या ना. एवढा मोकळं जागलं कोण राहतो? बरं, तुम्हाला काय वाटतं बद्रिके? प्रत्येक नागरिकाने शस्त्र हातात घेतले पाहिजे. शांत राहा तुम्ही. बसा, शांत बसा, तिकडे राहून द्या. बरं कदम, मला सांगा सायन्स विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा चांगला प्रश्न आहे, म्हणजे गंभीर प्रश्न आहे. गर्दी खूप वाढते. दादर घ्या, माटुंगा घ्या, मग सायन का मागे राहील? मला तर वाटतं तिथं एक नवीन रेल्वे स्टेशन उभं करायला पाहिजे. अहो सायन नाही हो, सायन्स विज्ञान विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अच्छा, विज्ञान बालन ही एक चांगली अभिनेत्री आहे. राहू दे. कदम, इंग्रजी बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? इंग्रजी ही आरोग्याला चांगली असते आणि गावठी त्रासदायक असते, त्यामुळे भटक्या पहिल्या बंद करा तुम्ही. आता मला सांगा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मी आधीच सांगतो. तुम्ही शांत बसा, तुमचा घड्याळ नकोय मला. शांत बसा. तर मला सांगा, आपल्याकडे परंपरा अशी आहे, इतिहास नागरिक शास्त्र असे 2 विषय असतात आणि मार्क एकूण मिळून देतात ते. तर तुम्हाला काय वाटतं, वेगळे करावे की असेच राहू द्यावे? नाही, हे बघा, माझं काय म्हणणं आहे की इतिहास आणि नागरिक शास्त्र याची जी युती आहे हे परंपरागत युती आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जर प्रश्न या ठिकाणी लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी इतिहास फार महत्वाचा आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे का इतिहास हा मोठा भाऊ आहे आणि इतिहासाला मान दिला पाहिजे. वेगळं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की नागरिक शास्त्र हा सध्याचा मोठा भाऊ आहे. मग भले तो फडणवीस मार्काचा असला तरी, 19 मार्काचा असला तरी, असं मला म्हणायचंय. आणि जर आमचं सगळ्यांचं मत पटलं तर तो पेपर आम्ही 100 मार्काचा सुद्धा करू. असं कसं करणार तुम्ही 100 मार्काचा पेपर? याला काय अर्थ आहे का? म्हणजे आम्ही काय हातात भाडं घालून बसणार आहे काय? एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही याच्यावरती प्रॉब्लेम असेल तर मग आम्ही आमचं वेगळं मत बघू. एक मिनिट थांबा. भूगोलाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की हे लोक भूगोलाबरोबरच जातील. म्हणजे कसं, भूगोल म्हणजे निसर्ग आणि निसर्गाचं घड्याळ कधीच चुकत नाही. असला चर्चेत दादा कधी वाजले अजिबात कळलं नाही रे. कवरे वाजले बघ. तुम्ही गप्प बसा. तुम्हाला काय येते तुम्ही चर्चा करता फालतू? मग इकडे आम्ही बोलून राहिलो, काही तुम्ही अक्कल नाही? तुम्ही जरा माझ्याबरोबर नीट बोला. तुम्हाला सांगतो काय नीट बोला. सांगतो नीट बोलताय. मलाही तुमच्याशी बोलायचं. गप्प बसा तुम्ही. अरे काय पण बोलू नका. माझ्या स्टुडिओ असं नाही चालत आहे. हो माहिती आहे मला, असं नाही चालत आहे. तुमचं काय? तुम्ही कुठे राहता? मी दादरला. का? मला डोंबिवलीला सोडा ना. डोंबिवली? मी दादरला राहतोय.
आय लव्ह यू. काका ओ काका तुमचं लग्न झालंय, बसा खाली. ती बायको चिडली तुमच्यावरती आता, अशा करतात. वहिनी तुम्ही पुण्याच्याच आहात? हो. कशा आहात बाकी? बाकी मी ॲटम आहे. मस्त आहे, मस्त. हा मस्त आहात. मग तुम्ही आज इकडे आलेला आहात, त्याचं काही खास कारण? यांच्याकडे कामाला होती ना मी. कोणाकोणाच्या घरी? नाना पाटेकरांच्या घरी कामाला होती मी. अच्छा, मग खूप काम पडत असेल ना तुम्हाला? नाही, मला काहीच काम करावं लागायचं नाही. का? साहेबच काम करायचे. कसं काय? अहो सगळं जेवण स्वतःच बनवायचे, शेती स्वतः करायची, भाजी स्वतः पिकवायची, सगळे हे करायचे. सगळे तेच काम करायचे. मग मला कंटाळा यायचा, एवढ्या महिने फुकट पगार घ्यायचा. मग एकदा मी खुश होऊन म्हटलं भांडी घासून ठेवूया. भांडी घासून ठेवूया. साहेब यायच्या आधी भांडी घासून ठेवूया, त्यांना त्रास नको, शूटिंगवरून येतात. हो. भांडी घासून ठेवली. रात्री साहेब आले, त्यांनी परत भांडी घासून ठेवली. परत त्यांनी रिपीट भांडी घासली. काय करा, मला रात्री 2ला उठवलं. ए उठ, अब बता कौन सी भांडी स्वच्छ आहे, मेरी का तेरी? असं काय करायचं. एकदा कापड धुतली मी. कपडे धुया बोला झालं, साहेबांना लागतात शूटिंगला. तेच आले रात्री, परत कपडे धुवून ठेवले. अच्छा. ए बता कौन सा कपडा स्वच्छ आहे, मेरा का तेरा? मी म्हटलं साहेब सोपं आहे ना, मेरी साडी है, तुम्हाला लेंगा साजरा आहे. हा ना, एकदा काय झालं, मी म्हटलं साहेबांना काहीतरी बनवून देऊ. तर आले तर म्हणलं जरा मऊ भात बनव. भात बनवून दिला त्यांना? मी एवढा प्रेमानं जाम खुश झाली होती. मी कधी कधी नाही ते सांगितलं बनवायला. आवडीनं केलं, भात बनवला आणि म्हणलं वाढला. खायला बसले, एक घास खाल्ला. मला म्हणले पाणी घेऊन ये. मग पाणी घेऊन येते, वळती तर बघती तर काय काय अख्खा भात केसामध्ये. कसा काय? भात खाऊन म्हणले काय केलंस ती हे. एकदा तर मला रातची शेतातच नेलं. म्हणजे बैल उधळला होता, बैल. काय शेतात काय बैल उधळला होता म्हणून तुम्हाला घेऊन गेला का? मग त्याला आवरायला नको का? बरोबर. मग तिथं गेले, त्या बैलासमोर उभे राहिले आणि त्याला म्हणतात कंट्रोल उदय कंट्रोल. काय त्याला कळते त्या बैलाला. शांताबाई आज मेरी शांताबाई असं बोलले. आणि अर्धा तास खेळ चालू होता. अख्खं गाव जमा झालं. झालं, लोक जमा झाली. साहेबांचं सुरू झालं, आ गए मेरे मौत का तमाशा देखने. बैल गुमान गोठ्यात गेला. मी म्हटलं मला फुकट पैसे नको, तुम्ही कामच सांगत नाही. मला नाही आवडत फुकटचे पैसे. पडलेले पैसे मी उचलत नाही. हा 1 रुपया कोणाचा पडला? माझाच असेल तो. आणि नंतर तिथून सोडलं. मग मी मांजरेकरांकडे गेले. महेश सरांच्या घरी पण तुम्ही कामाला त्यांच्याकडे गेले. अरे बापरे. मला विचारलं काय शिक्षण काय झालंय. मी म्हटलं शिक्षणाच्या आईचा भाऊ. डायरेक्ट इम्प्रेस, कामावरच ठेवलं मला. मला म्हणलं तुला वाचता येते का? म्हटलं येतं ना वाचता. हे घे स्क्रिप्ट आणि वाच बघू. स्क्रिप्ट डायरेक्ट वाचायला दिला? स्क्रिप्ट वाचायला दिली. बापरे. तुम्हाला सांगतो 4 पानाची स्क्रिप्ट 4 महिने वाचत होती. 4 पानाची स्क्रिप्ट 4 महिने वाचत होता? 4 महिने. का? समोर बघतो तर काय झोपले होते. मग परत सकाळी उठून तेच माझं. मी काल काय ऐकलं नाही, परत असं 4 महिने गेले. मग आणि साहेब कधीच रागवत नाही. कधीच नाही ना? एक तोंडात शिवी नाही, मला शिवी अपशब्द नाही. मग मला माहिती अनुभव आहे ना मला. त्या एका माणसावर लय प्रेम आहे. कोण? ते विमानतळ आहे ना, ते वैभव मांगले, त्याच्यावर जाम प्रेम. विमानतळ. आणि ते एका माणसाला तर खूप राग होतात. एका माणसाला? कोण? ते भाऊ कदम. त्याला खूप म्हणजे लय राग होतात. त्याला म्हणतात तू ना चुकीचा कधी पण माहितीये का. आणि तुम्हाला सांगतो अख्खा घरामध्ये एकदम म्हणजे तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही एवढी माणुसकी आहे त्या माणसाची. मग तुम्हाला ते वाचन वगैरे घरात चाललेलं कळतच असेल? कळतं म्हणजे मला सगळं कळतं. आज पिक्चरचं वाचन आहे का नाटकाचं आहे. कसं काय? बघा, दरवाज्यावर बेल वाजली, 2 माणसं आली तर मला कळतं आज नाटकाचं वाचन आहे. 5 माणसं आली तर मला कळतं सिनेमाचं वाचन आहे. आणि 25-30 माणसं आली तर मला कळतं आज मिक्टाच आहे.
रात्री 20-25 लोकांची जेवण एवढं करावं लागतं. त्यांच्या घरी मग खूप काम पडत असेल तुम्हाला. मला नाही, मॅडम करते सगळं. तुम्ही काय करता तिथं? आम्ही असतो ना, म्हणजे टेक्निक नको का, कोणाला कमी पडले का जास्त ते सगळं पाणी क्लिअर करत चला. शब्द गैरसमज होतात लोकांचे नंतर. फार बरं वाटलं तुम्हाला बघून, आणि माझं बागेत तुमच्याकडे काम केलं फार बरं वाटलं. लवकर पडा, मार खायचा नाही, ती सुरुवात झाली. गाणं एक गाणं शांताबाई शांताबाई जरा डान्स होऊ दे. डान्स पाहिजे का?